जळगाव जिल्हा सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकारी सोसायटी म्हणजेच गसो सोसायटीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी सहकार गटाच्या संचालक रागिनी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची निवड करण्यात आली. ठरवून दिलेल्या कार्यकाळाप्रमाणे पूर्वीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली असून 23 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यावेळी महिलेला संधी मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सरकारी नोकऱ्यांची सहकारी पतपेढी अर्थात गसो सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिनी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची निवड करण्यात आली. अजबसिंग पाटील यांनी काही दिवसापूर्वीच गसो सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. याच अनुषंगाने गसो सोसायटीच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी निवड प्रक्रिया पार पडली असून यात सहकार व लोकसहकार गटाने एकत्र येत अध्यक्षपदासाठी रागिनी चव्हाण यांना तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांना उमेदवारी दिली. यानंतर ही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संदर्भात गसो सोसायटीच्या नवनियुक्त अध्यक्ष रागिनी चव्हाण नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया. गसो सोसायटीच्या अध्यक्षपदी आपली निवड झालेली काय सांगणार? गसो सोसायटी ही सहकार क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. अगदी 1909 पासून अगदी अल्प सभासदांवरून आज हजारो करोडोंची उलाढाल गसो सोसायटीची आहे. जवळपास 45 ते 50% महिला सभासद आहेत. परंतु महिलेला कधीही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. ती आज या आमच्या गटाने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. याचा मला विशेष आनंद आहे. आज योगायोग असा आहे की आषाढ महिन्यातली नवरात्र आजपासून सुरू होत आहे आणि आजच्याच दिवशी गसो सोसायटीच्या अध्यक्षपदी माझी निवड करून स्त्री शक्तीवरती विश्वास या सगळ्यांनी दाखवलेला आहे. या कालावधीमध्ये मी आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय विजेड बापू, आदरणीय बाविस्कर सर, त्याचप्रमाणे शिंदे तात्या आणि आमचे गटनेते आदरणीय उदय बापू, ज्यांचा या क्षेत्रामध्ये खूप गाढ असा अभ्यास आहे. म्हणजे असं म्हणतात की जेवढं तुमचं वय तेवढा माझा अभ्यास आहे, असे आमचे उदय बापू. तसेच ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्रच गेल्या 1.5 वर्षामध्ये बदलवून टाकलं की जेव्हा सर्व गट एकत्र येऊन सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी नेतृत्व करून दाखवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले, असे आमचे अजबसिंग काका. त्याचप्रमाणे मनभेद कितीही असले पण तरीही सहकार गटाच्या विकासासाठी आपण नेहमी पुढे राहिला पाहिजे असा विचार घेऊन चालणारे आदरणीय सुनील आबा आणि मनोज अण्णा, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन जेवढा काही कार्यकाळ मला भेटणार आहे त्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, एवढा निश्चित. अनेक वर्षानंतर महिला राज आलेला आहे गसो सोसायटीमध्ये. आगामी काळात कुठले हिताचे निर्णय घेणार? आता सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी जे पंचवार्षिक मध्ये आश्वासनं देण्यात आलेली होती त्यापैकी बहुतेक पूर्तता झालेली आहे. नवीन काही करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळणार आहे, पण त्यातही निश्चितच महिला सभासदांच्या हितासाठी काहीतरी विशेष अशी योजना राबवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. काही खरं म्हणजे कसं निवडणूक म्हणते की संचालकांची परवानगी वादंग त्या गोष्टी ठरलेल्या असतात, परंतु यावेळेस असं काही घडलं नाही. नेमकं काय पडद्यामागे काय राजकारण झालं किंवा सगळे तुमचे जे गट कसे एकत्र आले, सर्वांना कसं? पडद्यामागे कुठलंही राजकारण नव्हतं. जसं की मी सांगितलं की मागच्या 1.5 वर्षामध्ये या आदरणीय अजब काकांनी या गट पळवापळवीचं राजकारणच बदलवून टाकलं. कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभव असतो, प्रत्येकाचे काहीतरी चांगले मतं असतात. सगळ्यांच्या मताचा आदर करून एक चांगले निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीने प्रशासन राबवणं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याला भक्कम अशी साथ आदरणीय उदय बापू, मनोज अण्णा, सुनील आबा यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यामागे राजकारण असं फारसं काही नाही. सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं, कारण शेवटी
सभासद हितासाठीच आपण संचालक म्हणून निवडून आलेलो असतो. सभासद हितासाठी जर आपण काम करणार असू तर आपल्या निवडून येण्याचा काही फायदा सभासदांना होणार आहे. जर गट तट करत राहणार तर निश्चितच त्या पडवापडवीमध्ये चांगले निर्णय घेता येणं शक्य नाही. त्याच्यामुळे म्हणजे माझा विश्वास आहे की ही जी पद्धत आहे ही खूप चांगली आहे आणि माझ्यावर एका महिलेवर त्यांनी विश्वास टाकलेला आहे. तर मी निश्चितच चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत त्यांचं रावसाहेब पाटलांचा जो विषय आहे आणि इतका कालावधी